पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज रात्र 24वी सोमवती अवस। सोमवती अवस म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या। या अमावस्येला ब्राह्मणाच्या सवाष्ण स्त्रिया पिंपळाची पूजा करतात। त्या दिवशी 108 वस्तूंचं दान द्यायचं असतं। आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण ते दान देत असतो। विडे दान देतात, खण दान देतात, साड्या दान देतात, पेढे दान देतात, सुपाऱ्या दान देतात। अशा प्रकारचं वेगवेगळं दान द्यायचं असतं। आईनं एकत्रित असताना सोमवती अमावस्या केल्या होत्या। बरीच दानं तिनं दिली होती, पण आत्ता सध्याची परिस्थिती गरीब असल्या कारणाने तिला देता येत नव्हतं। वडिलांना काय मागावं तर परिस्थिती नव्हती, त्यामुळे ती गप्पच होती। मला सुट्टी असल्यामुळे, मला नाताळची सुट्टी असल्यामुळे मी गावी आलो होतो। मी आईला विचारले, अगं तू सोमवती अमावस्येला काय देणार आहेस? तर तिने मला सांगितलं की अरे जानकी वहिनी ओल्या सुपाऱ्या देणार आहेत। अगं पण मी तुला विचारतोय की 2 दिवसावर अवस आली आहे, तर तू काय देणार आहेस? ती म्हणाली, कोणी तेल देतं, कोणी गूळ देतात। मग आई तू असं कर, 108 आदपावलं गूळ वाट। आई म्हणाली, श्याम अरे आपण गरीब आहोत, इथं विष खायला दिडकी नाही आणि फास घ्यावा म्हटलं तर सुतईचा तुकडा नाही, आणि म्हणे की 108 पावली तेल गूळ दे म्हणून। श्याम आपण गरीब माणसं आहोत, आपल्याला हे शक्य नाही। मग आई तू काय देणार आहेस? तू 108 आवळे दे। तर ती म्हणाली, मी आवळे दिले आहेत। मग तू 108 चिंचोके देतीस का? आणि श्याम हसला। आई चालतील ना ग 108 चिंचोके देवाला? अरे देवाला सगळं चालतं, फक्त भक्तिभावानं आपण प्रेम ओतून जर दिलं तर देवाला सगळं चालतं। पण काय म्हणतेस मग? हसतील का लोक असं वाटतंय का तुला? हसतील त्याचे दात दिसतील। हसायला सगळे असतात, द्यायला कोणी नसतं। मग द्यायला चालतील का चिंचोके? आई म्हणाली, अरे सुदाम्यानं श्रीकृष्णाला पोहे दिले, किती त्याने आवडीनं खाल्ले। रुक्मिणीला द्यायला सुद्धा तयार नव्हता। द्रौपदीनं तर 1 पान श्रीकृष्णाला दिलं, 1 पान खाऊन श्रीकृष्णानं तृप्तीचा ढेकर दिला। शबरीनं तर उष्टीभर रामाला दिली, रामानं खाल्लीच की। म्हणजेच काय तर त्यांची भक्ती श्रेष्ठ होती, तेवढे ते पवित्र होते, त्यामुळं देवानं त्यांचं स्वीकारलं। देव भक्तीचा भुकेला आहे, आपण सर्वसामान्य माणसं श्याम। मग आई तू काय देणार आहेस? आई म्हणाली, मी ठरवले, मी 108 फुलं देणार आहे। आई आपल्याकडे कुठं ग एवढी चांगली फुलं आहेत? तू असं कर आई, 108 बेलपानं दे, 108 दुर्वा दे। पानांचं किती महत्त्व आहे? कसं काय गाई, पानांना एवढं का महत्त्व आहे? आई म्हणाली, अरे फुलं ही त्या त्या ऋतूमध्ये असतात। पानांचं कसं, झाडाला पाणी घातलं की झाडावर पानं कायम असतात, पानांना ऋतू नसतो। त्यामुळे पानांचं महत्त्व साधू संतांनी सांगून ठेवलं आहे। गरीबातल्या गरीबाला सुद्धा देवाला देता यावं, श्रीमंताला आईट करता येऊ नये आणि गरीबाला लाज वाटू नये, यासाठी ही पानपूजा आहे। मग श्याम म्हणाला, सांग बरं आई तू आता काय देणार आहेस देवाला? ते 2 दिवसावर तर अवस आलेली आहे। आई म्हणाली, अरे मी ह्यांना सांगितलंय की मला देवाला 108 फुलं व्हायची आहेत, पण चाफ्याचे आणि झेंडूचे तर असतातच हो, सुगंधी फुलं कुठं मिळतील का पहा। हो म्हणून भाऊ गावाला गेलेत काय? असं श्याम म्हणाला। हो ते जालगावला गेले आहेत, बर्गे नावाचे त्यांचे मित्र आहेत, तिथं त्यांची फुलांची बाग आहे। त्या बागेमध्ये नागचंपा नावाची फुलं आहेत। फूल खूप सुंदर असतं आणि त्याचा वास गोड असतो, देवाला ही फुले आवडतील हो श्याम। वडील म्हणाले, माझ्याजवळ पैसे नाहीत, पण मी चालत जाऊ शकतो, फुलं घेऊन येऊ शकतो, म्हणून ते जालगावला गेले आहेत। आई गरीब असली तरी तिनं ध्येयवाद आणि ध्येयवादाचं आचरण करायला ती करत होती, आणि वडिलांजवळ काय नाही पण म्हणून हट्ट करून मला हेच द्या असं मागून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारी माझी आई नव्हती। त्यांची मान खाली जाईल, त्यांना लाज वाटेल असं ती कोणतंही कृत्य करत नव्हती। त्यांच्याजवळ पैसे नाहीत, पण ते मला धडपड करून फुले आणून देऊ शकतात,
म्हणून तिनं सांगितलं की तुम्ही मला सुवासिक फुले आणून द्या. आणि मग त्यांना त्या पतीला सुद्धा ती ध्येयवाद शिकवत होती आणि देवासाठी धडपडायला लावत होती. अशी ती साध्वी होती. या कथेतून आपल्याला काय शिकावयास मिळालं ते मला कमेंट्समधून सांगा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.